आज 3 दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आज इगतपुरी न्यायालयाने पुन्हा आरोपींना भावलीच्या प्रकरणामध्ये बोलवलेलं होतं. त्यावर काय सुनावणी झाली व काय युक्तिवाद झाला? भावली येथे जे पर्यटक गेले होते त्या पर्यटकामध्ये महिला, तिचे कुटुंब, तिचे पती, तिची मुली यांच्यावर हल्ला केल्याचं प्रकरण इगतपुरी या पोलीस स्टेशनला नोंदवल्यानंतर न्यायालयाने त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. आज त्यांना पुन्हा न्यायालयामध्ये हजर केलं. त्यावेळेला आरोपीच्या वतीने बाजू अशी मांडण्यात आली की त्यावेळेला घटना घडली त्यावेळेला आरोपी तेथे नव्हते, तर आरोपी हे इतर ठिकाणी हजर होते. त्यानंतर पोलिसांनी देखील त्यांना वेळेमध्ये हजर केलं नाही. कायद्याने 24 तासाची वेळ दिलेली असते, 24 तासाच्या आत त्यांना हजर केलं नाही. ह्याबाबतचे लास्ट तारखेला मी मीडियासमोर सांगितलं होतं की माझ्याकडे पुरावे आहेत आणि ते पुरावे मी न्यायालयामध्ये सादर करेल. त्याप्रमाणे मी आज न्यायालयामध्ये ते पुरावे सादर केले आणि न्यायालयाने सदर आरोपींना आज ज्युडिशियल कस्टडी ग्रँट केलेली आहे आणि त्यांचा पोलिसांचा जो पोलीस कस्टडीचा अर्ज होता तो अर्ज फेटाळण्यात आलेला आहे. ह्यामध्ये एक बाब आमच्या तपासामध्ये अशी निष्पन्न झालेली आहे की फिर्यादी जी महिला आहे तिचे पती, तिच्या पतीच्या विरुद्ध 2025 मध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे एक चोरीचा गुन्हा दाखल आहे आणि माहिती अशी देखील मिळते आहे की फिर्यादी आणि तिचा पती जो आहे तो NDPS ऍक्ट खाली जे नार्कोटिक ड्रग्स असतात त्याचा देखील व्यवसाय करतो असे देखील आम्हाला मिळालेल्या पुराव्यामध्ये निष्पन्न झालेले आहे. म्हणजे जो व्यक्ती ज्याच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा ऑलरेडी दाखल आहे तोच व्यक्ती या निष्पाप आरोपींना गोवण्याचा प्रयत्न करतोय, हेच या प्रकरणामधून निष्पन्न होते. सदर प्रकरणामध्ये खरे आरोपी नसून खोटे आरोपी गोवल्याबाबतचे पुरावे जे काही आम्ही गोळा केले ते माझ्या टीममध्ये ॲडव्होकेट अमर भरीत, माझे ज्युनियर सचिन साळ, संजय भरीत, आणखी माझा दुसरा ज्युनियर कल्पेश, ह्या सर्व टीमने मला मदत केली. त्यांनी कसे पुरावे गोळा केले आणि त्याच्यामधून त्यांना काय आढळलं हे माझे सहकारी ॲडव्होकेट अमर भरीत सांगतील. आज भावली प्रकरण जे संपूर्ण देशभरात हायलाईट झालेलं आहे त्यातील 9 आरोपी ज्यांना 3 दिवसाची PCR दिलेली होती त्यांना इगतपुरी कोर्टात आणण्यात आलं होतं. इगतपुरी कोर्टात आणल्यानंतर जसे की आमचे मार्गदर्शक, आमचे सिनियर ॲडव्होकेट अनिल कांबळे साहेबांनी टीव्हीच्या बाईटवरतीच सांगितलं होतं की माझ्याकडे एव्हिडन्स असे आहेत की आमचे जे क्लायंट आहेत सचिन आडोळे असतील, अर्जुन आडोळे असतील, की हे जी घटना घडली त्यावेळेस घटनास्थळी नव्हते तर ते कसारा ह्या ठिकाणी होते आणि सरांनी ते आरोपी कसारा ह्या ठिकाणी असल्याचे पुरावे गोळा करण्याची जबाबदारी आमच्यावरती दिली होती. त्यानुसार आम्ही कसाऱ्यातून अनेक ठिकाणाहून CCTV फुटेज कलेक्ट केले आणि ते CCTV फुटेज सन्माननीय कोर्टाला सादर केले. सन्माननीय कोर्टाने ते CCTV फुटेज जे आहेत ते स्वीकारलेले आहेत आणि वातावरण तर इगतपुरी कोर्टात असं होतं आणि पोलिसांचाही बिहेव असा होता की सर्व आरोपींना पुन्हा PCR मिळेलच, परंतु हे जे पुरावे आहेत ते पुरावे सादर केल्यानंतर त्याचप्रमाणे जो लोकेश नावाचा आरोपी आहे त्या लोकेश नावाच्या आरोपीला 13 तारखेला रात्री 8 वाजता पोलिसांनी अरेस्ट केलेली होती, परंतु पोलिसांनी त्यांच्या अरेस्ट मेमोमध्ये 14 तारखेला अरेस्ट केलं असं दाखवलं आणि सरकारी वकील यांनी ताब्यात घेणं म्हणजेच अरेस्ट नाही या संदर्भात सन्माननीय न्यायालयामध्ये युक्तिवाद केला होता, परंतु ताब्यात घेणं हेच कसं अरेस्ट करणं आहे या संदर्भात सरांनी आणि कांबळे सरांनी सुप्रीम कोर्टाचे काही सायटेशन असे उत्कृष्टरित्या कोर्टात त्याचं सादरीकरण केलेलं आहे आणि हे सादरीकरण ऐकून सन्माननीय जज साहेबांच्या समोर म्हणजे सुप्रीम कोर्टाचं सायटेशन दिलेलं असल्यामुळे आरोपींना MCR करण्या पलीकडे दुसरा काही पर्याय उरलेला नव्हता आणि आरोपींना MCR आज मिळालेला आहे. यातून पोलिसांनी जो काही खोटा नॅरेटिव्ह पसरवलेला होता, जणू काही हे जे आरोपी आहेत हे सराईत गुंड आहेत आणि त्याचा खूप मोठा पर्यटनावरती परिणाम होणार आहे. सरांनी अगोदरच सांगितलं होतं की जे खरे आरोपी आहेत त्यांना पनिशमेंट व्हायला पाहिजे, परंतु जे निर्दोष आहेत त्या निर्दोष आरोपींसाठी कांबळे सर सदैव धावून येतात आणि
निर्दोष आरोपींना कधीही सजा होणार नाही असे ते कसोशीने प्रयत्न करतात आणि त्याचीच परिणिती आज झालेली आहे. आणि सचिन आडोळे आणि अर्जुन आडोळे ह्या दोन आरोपींच्या बाबत पोलिसांनी जो काही खोटा बनाव बनवला होता त्याचा फायदा इतर सर्व आरोपींना झालेला आहे आणि सर्व आरोपींना MCR आज मंजूर झालेला आहे. आता पुढील त्यांना जामीन मिळवायची प्रोसेस जी आहे ती सोमवारच्या नंतर आम्ही चालू करणार.